विनर विनर टीम मध्ये आपण सामने ते सुरू करतोय. श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 विरुद्ध संघ तुम्ही बघतायत त्यांच्या समोर फाईट करेल तो म्हणजेच SB स्पोर्ट. आणि जसा सामना सुरू होईल आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज तो म्हणजेच प्रमोद साटमचा. हॅलो हॅलो. हौशीवाल संघाचे सर्वेसर्वा माननीय श्री राजा सावंत यांचे येथे सत्कार युवा विजनचे प्रथमेश सकपाळ यांच्या मार्फत सत्कार करण्यात येतोय राजा सावंत यांचा. हो चला सामन्याला सुरुवात करायची आहे आणि यानंतरचा होणारा सामना स्वामी समर्थ पॅकर आणि टेबल 11. कृपया आपण आपली लिस्ट लवकरात लवकर द्यायची. टेबल 11 आणि स्वामी समर्थ पॅकर. टेबल 11 आणि स्वामी समर्थ पॅकर दुसऱ्या सामन्याची लिस्ट त्वरित इथे अपडेट करायचे. चालू सामन्याकडे वळूया. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो पिंपळेश्वर नवदुर्गा संघ. चला सामना सुरू करायचा आहे. चला वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक राणा यांचा. सुंदर चेंडू अंदाज आला नाहीये जागेवरनं फक्त खेळण्याचा प्रयत्न जय जाधव यांचा. जे जे पहिला चेंडू निर्धाव. सलामीचं षटक पॉवर प्लेचं षटक अर्थातच स्वतः कर्णधाराने आपल्या खांद्यावर ही जबाबदारी पार पडताना आपण बघतोय. मागील सामन्यात देखील उत्कृष्टरित्या पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं इथे प्रणय राणा यांनी. यावेळी मात्र आकुटप्याचा चेंडू उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू पंचांकडे दाद मागताना आणि पंचांनी बाह्य सरसावलाय. अवांतर म्हणून घोषित केला आहे. धावसंख्येचा खाता उघडलाय. अवांतर या धावेने 1 बिनबाद 1 धावा. चला सकाळपासून खूप कामगिरी आपण बघतोय सर्व पंचांच्या समितीमार्फत इथे या मैदानात अर्थातच इस्लाम जिमखाना माध्यम एकच युवा विजन पुरस्कृत आणि गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3. धावसंख्या झाली ती 1 बिनबाद 1 धावा. सुंदर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर होती. धावसंख्या झाली ती 2. प्रणय राणा सामना करेल ओंकार कोकाटे. फुलटा चेंडू भिरकावून दिलेला आहे. बघूया इथे काय होते आणि हा खणखणीत उत्तुंग षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या झाली ती 8. फुलटॉस चेंडू स्वतःवर काहीसे नाराज आणि या फुलटॉस चेंडूची संधी जरा देखील दवडली नाही आणि हा सरळ सीमारेषे बाहेर भिरकावून दिला षटकार. षटकाराबरोबर धावसंख्या वेगाने वाढताना इथे 8 पॉवर प्लेचा षटक इथे सुरू आहे. जो कोणी इथे संघ विजेता होतोय तो निश्चितच बाद फेरीत म्हणजेच उपउपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे. आकुटप्याचा चेंडू यावेळी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. आपण बघतोय की पूर्णपणे वजन गेलं होतं त्यांचं मागच्या पायावर आणि ऑफसाईडच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र निर्धाव. विसावतोय तो यष्टी रक्षक आकाश कोलथरकर यांच्या हातामध्ये. विद्युत झोतात सुरू असलेले सामने उद्या देखील याच पटांगणात ही स्पर्धा ड गटातले सामने होतील आणि त्यानंतर बाद फेरीचे सामने सुरू होतील. यावेळी फुलटा चेंडू हा देखील भिरकावून दिलाय. खणखणीत उत्तुंग षटकार आणि पंचांनी नो घोषित केल्या. 7 धावा एकूण मिळतील. धावसंख्या होईल ती 15 धावा. दोन्ही खराब चेंडू स्वतःवर नाराज असतीलच कर्णधार स्वतः प्रणय राणा, कारण दोन्ही खराब चेंडूवर 2 षटकार इथे खणखणीत लगावले ते ओंकार कोकाटे याने आणि महागात ठरू शकतं. यांचं महागडं ठरलेलंच आहे. आपण बघितलं जवळजवळ 15 धावा त्यांनी दिल्यात या षटकात, पहिल्या षटकात. आणि फ्री हिटची नामी संधी असणार आहे. आणि कशा प्रकारे या संधीचं सोनं करतायत का
ओंकार कोकाटे मागील सामन्यात देखील चांगली तडाखेबंद फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. तशाच प्रकारची पुनरावृत्ती. पुन्हा एकदा जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी देखील भिरकावून दिलेला आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. धावसंख्या 21. अतिशय महागडं षटक इथे ठरत आहे. पिंपळेश्वर नवदुर्गा या संघाकडून जवळजवळ 21 धावा, तब्बल 5 चेंडूंमध्ये 21 धावा इथे फटकावल्यात 3 षटकारांच्या जोरावर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया ओंकार कशा प्रकारे सामना करतोय. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न, दडपण आणण्याचा प्रयत्न, पुढे मारलेला फटका आणि हा देखील जातोय का मैदानाबाहेर आणि हा देखील चौथा खणखणी कत्तंग षटकार. धावसंख्या 27. धावसंख्या झाली ती 27. पहिल्या षटकाच्या अंतिम समय बिनबाद 27 धावा. खरोखर चांगली कामगिरी. 4 षटकार खेचलेत ते कोकाटे यांनी. ओंकार कोकाटे फलंदाज. पुढील गोलंदाज अजय, माफ करा मृणाल आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो मृणाल. धावसंख्या आहे ती 27 धावा तब्बल फटकावल्या 4 षटकारांच्या जोरावर. ओंकार कोकाटे याने सुरुवात चांगली केलेली आहे आपल्या संघासाठी. अर्थातच SB स्पोर्ट्स संघच्या माध्यमातून खेळताना हे सलामीचे दोन्ही फलंदाज या विद्युत झोतात आपण खेळताना बघतोय. हे चॅम्पियन्स लीग, गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3रं ते सामने आणि खरोखर वाखाणण्याजोगी कामगिरी सुरू आहे ती ओंकार कोकाटेच्या माध्यमातून आणि चांगल्या प्रकारे साथ देण्याचा प्रयत्न सुरू आहे तो स्वतः कर्णधार अजय जाधव यांच्या मार्फत. बघूया आता पुढील गोलंदाज असणार तो मृणाल. डावकुरा फिरकी गोलंदाज. सामना करतोय तो जय जाधव. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी, दुसरं षटक पंचांच्या उजव्या बाजूने. फिरवण्याचा प्रयत्न होता. चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 28 धावा धावफलकावर. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे ते मृणाल यांचं. हिंदू जिमखाना एंड कडून गोलंदाजी करताना मृणाल. सामना करेल तडाखे बंद फलंदाज ओंकार कोकाटे. ज्याप्रमाणे प्रणय राणे यांच्यावर प्रहार केला होता तशाच प्रकारचे बघूया पुनरावृत्ती काही साधतायत का. यावेळी पुन्हा एकदा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. जमिनीलगतचा फटका. केवळ 1च धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 29. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकात आणि संघासाठी दुसऱ्या षटकात चांगली कामगिरी आतापर्यंत बजावताना दिसत आहेत ते मृणाल. याची चेक कर. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने मारलेला. क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रात हा चेंडू गेला होता. 2 धावा निश्चितच मिळतील. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 31 धावा धावफलकावर. 3 चेंडूत आतापर्यंत केवळ 4 धावा दिल्यात मृणाल यांनी. चांगल्या कामगिरीची गरज असणार आहे, चांगल्या गोलंदाजीची गरज असणार आहे, चांगल्या गोलंदाजाची गरज असणार आहे ती पिंपळेश्वर नवदुर्ग या संघाला. वैयक्तिक पहिलं षटक खूप महागडं ठरलं प्रणय यांचं, पण कुठेतरी ती कसर भरून काढताना दिसतोय तो स्वतः मृणाल. चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीने चेंडू, निर्धाव. 4 चेंडूत आतापर्यंत केवळ 4 धावा दिल्यात. कारण माहिती आहे, कारण पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर मला मात्र काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. आणि म्हणूनच काय हिंदू जिमखाना एंडकडून त्याला गोलंदाजीची कर्णधाराची ही जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकलेली समर्थपणे पार पाडताना दिसतोय तो मृणाल. हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना बघतोय. 5 चेंडू आत्तापर्यंत केवळ 5 धावा दिल्यात मृणाल आणि धावसंख्या झाली ती 32 धावा. अखेरचा चेंडू असणार आहे हा दुसरा षटकातला आणि तो निश्चितच चांगला चेंडू टाकून आपलं षटक चांगल्या रीती उत्तमरित्या संपवायचा मानस असणार आहे तो मृणाल यांचा. बघूया कशा प्रकारे कोण यशस्वी होतोय, मृणाल यशस्वी होतोय की ओंकार कोकाटे जो तडाखेबंद फलंदाज आहे आपल्या संघासाठी, अर्थातच SB स्पोर्ट्स संघासाठी फलंदाजी करतोय. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळी मात्र चांगला फटका मारला आणि या फटक्याचं रूपांतर होत आहे ते चौकारात. धावसंख्येत 4 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या अंतिम समय बिनबाद 36 धावा. धावसंख्या झाली ती 36.
उद्या पुन्हा एकदा आपण बघू शकतो की ड गटातले पूर्ण सामने इथे खेळवले जातील आणि त्यानंतर बाद फेरीचे सामने आणि पुन्हा एकदा MCA विरुद्ध गिरगाव लेजंड्स 50 वर्षावरील या दोन खेळाडूंच्या दरम्यान एक प्रेक्षणीय सामना खेळवला जाईल. आणि बाद फेरीच्या सामन्यासाठी रिपोर्टिंग टाईम असणार आहे दुपारी 12 वाजता. ड गटाचे सामने संपल्यानंतर लगेचच धावसंख्या झाली ती 37 धावा. अजय वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरं षटक. सामना करतोय तो ओमकार. आकुटला चेंडू, वेगवान चेंडू. यावेळी थोडासा कुठेतरी ताळमेळ चुकला कारण अजय सारखा गोलंदाज खरोखर चांगली गोलंदाजी करतो, वेगवान गोलंदाजी करतो. अंदाज आला नाही, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू एवढा वेगवान आला त्यामुळे आपला जो फटका खेळण्याचा जो प्रयत्न होता, ज्या ठिकाणी त्यांना फटका खेळायचा होता तो मात्र साध्य होऊ शकला नाही. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ती 38 धावा. जय 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 मात्र आतापर्यंत साथ देताना बघतोय ते ओंकारला. मोठे फटके जयच्या माध्यमातून काही येताना बघितले नाही आहेत. यावेळी मात्र सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या दिशेने आलेला चेंडू. केवळ एकच धाव मिळेल. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या होती ती 39 धावा. मागील षटकात जर आपण बघितलं तर मृणाल चांगली गोलंदाजी केली होती परंतु शेवटच्या चेंडूवर एक चौकार खाल्ल्यामुळे त्यांनी आपल्या वैयक्तिक षटकात 9 धावा दिल्या होत्या. आता अजय गोलंदाजी करतोय. अजयने देखील चांगली सुरुवात देखील केलेली आहे आपल्या संघासाठी परंतु ओंकार जमेची बाजू म्हणून ओंकार मैदानात तटस्थ. फुलटॉस चेंडू, फुलटॉस प्रकारचा चेंडूचा कुठचाही संधी दौडत नाहीये. प्रत्येक फुलटॉस चेंडूवर ते मैदानाबाहेर भिरकावून देतात. धावसंख्येत 6 ने वाढ होते. धावसंख्या होती ती 45 धावा आणि फुलटॉस घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण बघतोय की ओंकार सारखा फलंदाज जागा बदलून फलंदाजी करतोय. कधी पुढे, कधी मागे, कधी उजव्या एसटीच्या बाहेर, कधी डाव्या एसटीच्या बाहेर आणि अशा प्रकारे दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे तो गोलंदाजावर आणि गोलंदाज देखील त्याला बळी पडतात असं वाटतंय कारण अजय चांगले गोलंदाजी करताना आपण बघितलं परंतु आता फुलटॉस चेंडू आणि पुरेपूर फायदा घेतला. यावेळी देखील उजव्या एसटीच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू. केवळ एकच धाव मिळते. दुसरा धावाचा प्रयत्न देखील दिसत नाही ओंकारच्या माध्यमातून. धावसंख्या होती ती 46 धावा. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे आपण बघतोय. तर 46 धावा आणि त्या देखील नाबाद इथे फटकावल्यात. जो कोणी संघ इथे विजेता होतोय निश्चितच तो उद्या बाद फेरीत प्रवेश करेल आणि जो कोणी इथे संघ पराभूत होतोय त्याला मात्र थोडीशी वाट बघावी लागणार आहे बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी. धावसंख्या झाली ती 46. कृपया लवकरात लवकर सामने सुरू ठेवायचे. अजूनही एक सामना आपल्याला खेळायचा आहे. टेबल 11 आणि स्वामी समर्थ पॅकर. आकुटप्याचा चेंडू. यावेळी मात्र बॅकफुटवरून चांगला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय तो सीमारेषेबाहेर. चौकार. धावसंख्या होती ती 50. अर्धशतक गाठलेले आहे ते SB स्पोर्ट्स संघाने. 50 धावा फटकावल्या तब्बल. 3 षटकं इथे संपलेली आहेत. 3 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 50. स्वामी समर्थ पॅकर्स आणि टेबल 11 कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करून घेण्यात येईल या षटकानंतर. स्वामी समर्थ पॅकर आणि टेबल 11. 18 चेंडूंचा खेळ इथे संपलाय आणि धावसंख्या झाली ते तब्बल 50 धावा इथे धावफलकावर लागले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनही सलामीचे दोन्ही फलंदाज भक्कमपणे पाय रोवून उभे आहेत. चांगली साथ देतोय जय जाधव कर्णधार आणि त्याचे सहफलंदाज. बघितलं की ओंकार यांनी तब्बल चांगली फटकेबाजी केली आपल्या संघासाठी. प्रत्येक खराब चेंडूवर चेंडू मैदानाबाहेर भिरकावण्याची किमया साधली. यशस्वीरित्या आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभा करून देण्याचा मानस निश्चितच असेल त्यांचा. टेबल 11 संघ कर्णधार आणि स्वामी समर्थ पॅकर कर्णधार.
चला शेवटचं षटक घेऊन येते तर सुयश वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक सुयश घेऊन येतो. सामना करते ओंकार कोकाटे. आकुटामध्ये चेंडू आणि यावेळी चेंडू मैदानात झेल होऊ शकतो का आणि झेलबाद झाल्या पहिला झटका. पुढील फलंदाज आहे तो गौरव. चांगला झेल घेतला होता सुयश यांनी. जी किमया साधता आली नाहीये आधीच्या 3 गोलंदाजांना, ती किमया मात्र साधता आली आहे. चांगलं सादरीकरण केलं, निपुण कौशल्यपणाला लावला, अनुभवपणाला लावला आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला तो ओमकार कोकाटे. आणि ओमकार कोकाटेने जर बघितलं तर जवळपास 37 धावा 11 चेंडूंमध्ये ओमकार कोकाटे यांनी 37 धावा फटकावल्या. खरोखर चांगली फटकेबाजी. सुंदर फटका गौरवच्या माध्यमातून आणि हा चौकार. धावसंख्या होती ती 54 धावा. चला टेबल 11 संघाचे कर्णधार, आवाज पोहोचतोय का? टेबल 11 संघ, टेबल 11 संघ कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. टेबल 11 संघ समोर नाही जाणार. मग टेबल 11 संघ कर्णधार मोहित म्हात्रे कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोहित म्हात्रे, आपला सामना इथे खेळला जातोय. पुन्हा एकदा सामन्याकडे धावसंख्या झाली 54. एक गडी बाद सुयश तयार. गौरव पंडित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कड घेऊन येतोय तो थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव निश्चितच मिळते आणि तिथे कुठेतरी चेंडूवरची पकड इथे सैल होताना अजयच्या मार्फत, परंतु धाव घेण्यात कुठची घाई करताना दिसत नाहीये. नाही खाली खाली तुझ्याकडेच होता ना. चांगला फटका जय यांनी मारला होता. एक धाव मिळते. धावसंख्येत एकरेबर धावसंख्या 56 धावा. धावसंख्या झाली 56. आगळी वेगळी शैली फलंदाजी करताना बघतोय ते गौरव. या त्याच प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कड घेऊन थर्डमॅनच्या दिशेने येतोय. धावसंख्या होती ती 57 धावा. टेबल 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टेबल 11 संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला विनंती आहे, हा सामना संपल्यानंतर त्वरित आपण 58 धावा. धावसंख्या झाली 58 आणि 59 धावांची गरज असेल. SB स्पोर्ट्स संघ कृपया आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. SB स्पोर्ट्स संघ धन्यवाद. आणि याच्यानंतर पुढील समालोचन करतील सिद्धेश शिंदे, त्यांचा आवाज तुम्ही ऐकाल. धन्यवाद. चला SB स्पोर्ट्स आपलं क्षेत्ररक्षण लावा. SB स्पोर्ट्स लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावा. तर दुसऱ्या सत्राला सुरुवात होते या ठिकाणी. SB स्पोर्ट्स या संघाने प्रथमतः
फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 58 धावांचा एक डोंगर उभा केला होता. 59 धावांचं आव्हान दिलंय श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 या संघाला. तर एस बी स्पोर्ट्स आपला त्वरित लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. त्याचप्रमाणे श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 आपली सलामीची जोडी मैदानात मार्गस्थ करायची आहे. तर त्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात जाते. प्रणय राणा आणि आकाश. प्रथमतः फलंदाजी करताना एस बी स्पोर्ट्स या संघाने 58 धावा उभारल्या होत्या. 59 धावांचं लक्ष दिलं आहे ते श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 या संघाला. आकाश कोलथरकर आणि प्रणय राणा सलामी जोडी मैदानात होते. तर गोलंदाजीसाठी मागच्या षटकामध्ये ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, पॉवर प्लेचं षटक पाहायचं झालं तर चांगला हाताळलं होतं जय जाधव. तर एस बी स्पोर्ट्स लवकर लवकर सामना चालू करा. अजूनही एक सामना खेळवायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. प्रणय राणा स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आकाश. आकाश स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला प्रणय राणा. मॅचला त्या ठिकाणी सुरुवात होते. जय जाधव पंधांचा इशारा येतो. यस लेट्स प्ले. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. खाली क्षेत्र त्या ठिकाणी निवडलंय आणि पहिल्याच चेंडूवरती 4 धावा येत आहेत आकाश यांच्या बॅटमधनं. सुंदर श्री गणेशा होतोय. चांगलाच चेंडू होता, तितकाच सुंदर खेळून काढला होता आणि चौकार येतोय. पॉवर प्लेचा पहिला चेंडू त्या ठिकाणी आकाश यांच्या बॅटमधनं चौकार. 59 धावांचं आव्हान दिलंय ते पूर्ण करण्यासाठी सलामी जोडी मैदानात उतरले. स्ट्राईक घेतली होती आकाश आणि नॉन स्ट्राईकला प्रणय. तर जय जाधव यांचा पहिला चेंडू होता त्याच्यावरती तटून पडले होते. आणखीन एक चांगला चेंडू होता त्या ठिकाणी, मात्र निर्धाव चेंडू. 4 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या. जय जाधव सुद्धा कसलेले गोलंदाज आहेत. मागच्या सामन्याचा जर विचार करायचा होता जिंकले होते. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन सुद्धा पॉवर प्लेचं षटक मात्र त्यांनी चांगलं हाताळलं होतं. त्यानंतरचे चेंडू एक पुलटॉस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी. स्वतः जय जाधव जेलखाली येतील का? आणि त्या ठिकाणी नो चेंडू आहे. नो चेंडू त्या ठिकाणी आहे. जेल तर पकडला होता. कृपया बघा आधी दुखापत झाली आहे का खेळाडूला. स्वतःच्या चेंडूवरती जेल घेतला होता, मात्र हा नो बॉल पंचांनी घोषित केला होता. कृपया पाणी घेऊन जायचं आहे. जो 12th मॅन असेल त्याने पाणी घेऊन जा. 5 धावा झाल्या आतापर्यंत. आकाश खेळतात त्या ठिकाणी, प्रणय सुद्धा खेळतात, त्यांना साथ देत आहेत. धावसंख्या झाली ती 5. तर नेक्स्ट चेंडू फ्री हिट असेल. 2 चेंडू झालेत. पहिल्या चेंडू चौकार आला होता, तिसरा चेंडू नो होता. +1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली ती 6. फ्री हिट असेल या चेंडूवरती. स्ट्राईकला आहे तो प्रणय. प्रणय याला मात्र या चेंडूवरती कोणतंही बंधन नसणार आहे, त्यामुळे हा चेंडू मात्र जास्तीत जास्त धावा देणारा असेल याकडे लक्ष देऊन हा चेंडू खेळावा लागेल. जय जाधव विरुद्ध प्रणय राणा. चांगला चेंडू त्या ठिकाणी.
9 चेंडू जरूर टाकला होता, मात्र जय जाधव सुद्धा एक कसलेले गोलंदाज आहेत. चांगला चेंडू त्या ठिकाणी टाकला होता. प्रणय राणा यांना मात्र जखडून ठेवण्यात यशस्वी झाले जय. प्रणय राणा या षटकातील 3 चेंडू या ठिकाणी झालेत. अजून 3 चेंडू बाकी असतील. चांगला त्या ठिकाणी समोरच्या दिशेने केला होता आणि त्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षणाने पंबल झालं. चांगला अलौंगी कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढला होता आणि त्याचा फायदा पुरेपूर मिळतो आहे. प्रणय राणा यांना धाव संख्या झाली ती 10. क्षेत्ररक्षण एक महत्वाची बाजू आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात तितकी साथ सुद्धा द्यावी लागते क्षेत्ररक्षकाला. थोडंसं कुठेतरी फंबल झाले त्या ठिकाणी आणि 4 धावा देऊन गेल्या. 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या येते 10. जय जाधव यांचं पहिलं षटक चालू आहे पॉवर प्लेचा. स्ट्राईकला प्रणय. आणखी समोरच्या दिशेने खेळला पटका. जय जाधव पुन्हा एकदा बॅक थ्रू मिळवून देत आहेत. पहिला गडी बाद होतोय. प्रणय राणा मात्र बाद होत आहेत. एक षट चौकार जरूर मारला होता, मात्र जय जाधव यांची सुद्धा चांगली तितकीच गोलंदाजी आहे. 5 चेंडू आतापर्यंत फेकले, एक गडी सुद्धा बाद केला आहे. 10 धावा दिल्या आहेत. अजून 19 चेंडू आणि 49 धावांचं असं भलं मोठं आव्हान आहे. आव्हान मात्र ते पार करावं लागते. नवीन फलंदाज येत आहेत प्रणय राणा बाद झाल्यानंतर. परेश शेट्टे मागच्या मॅच मध्ये ज्यांनी सामनावीराचा किताब पटकावला होता, परेश शेट्टे बाद झाले त्या ठिकाणी. प्रणय राणा. जय जाधव मात्र चांगली गोलंदाजी करतात. यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा जितकी चांगली गोलंदाजी केली होती, आता सुद्धा जर क्षेत्ररक्षकाची साथ लाभली असती तर मात्र चित्र वेगळं झालं असतं. त्या 4 धावा वाचल्या असत्या तर 7 धावा झाल्या असत्या. मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण सुद्धा फंबल झालं आणि त्या ठिकाणी 10 धावा मिळत आहेत. शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल. स्ट्राईकला खेळेल तो परेश शेट्टी. पिंपळेश्वर नवदुर्गा या संघाकडून आणखीन एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये खेळून काढला होता. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 गडी बाद 11 धावा त्या ठिकाणी झाल्या आहेत. प्रणय राणा बाद झाल्यानंतर आकाश यांची साथ देण्यासाठी परेश शेट्टी आल्यात. 18 चेंडू आणि 48 धावांचं आव्हान आहे जिंकायला. यानंतर जो सामना होणार आहे टेबल 11 विरुद्ध स्वामी समर्थ, त्वरित दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी अनिकेत देवरुखकर येत आहेत. साहिल धामनकर नवीन गोलंदाज. धावसंख्या 11 वरती स्थिरावली आहे. प्रयत्न करावे लागतील आकाश आणि परेश यांना. 18 चेंडू आहेत. 16च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. 18 चेंडू मध्ये 48 धावा झाल्या आहेत. 48 धावा पाहिजे आहेत. 11 धावा झाल्या आहेत. परेश चांगला फटका होता त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक तर धाव जरूर घेतली आहे. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या 12, 1 ने पुढे जाईल. फलंदाजी मात्र करावी लागेल. हात खोलावे लागतील आकाश आणि परेश यांना. ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी अतोनात प्रयत्न करावे मात्र लागतील. आतापर्यंत 12 धावा झाल्या आहेत. चांगलं षटक हाताळलं होतं पहिलं जय जाधव यांनी. आणखीन एक चांगले शफल झाले आणि त्या ठिकाणी येत आहेत धावा. 6 षटकार येतोय आकाश यांच्या बॅटमधनं. धाव संख्येला कुठेतरी स्थिरतावर लागला होता, तो लगाम घातला होता, तो मात्र कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करत. धाव संख्या होती ती 18. चांगला षटकार त्या ठिकाणी आपल्या बॅटमधनं पेश केलाय. थोडीशी लय सापडत नव्हती, मात्र या चेंडूवर मात्र थोडासा खरपूस समाचार घेतला होता साहिल धामनकर यांचा. आकाश यांनी. धाव संख्या 18. दुसरं षटक चालू असताना 59 धावांचं आव्हान दिलाय जिंकायला.
एस बी स्पोर्ट्स या संघाने श्री पिंपळेश्वर नवदुर्गा या संघासमोर. पुन्हा एकदा साहिल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा फटकावाचा मिस होतोय त्या ठिकाणी. एक धाव तर पूर्ण होते, धावसंख्या 19 होते. प्रयत्न तर जरूर करतायत, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत चांगले प्रयत्न करावे लागतील परेश शेट्टी आणि आकाश यांना. साहिल धामणकर मात्र 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 8 धावा दिल्यात. कृपया लवकर लवकर सामना चालू करा, अजून आणखीन एक सामना खेळवायचा याची नोंद घ्या. साहिल हा आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर परेश यांच्या बॅट मधून येतोय, आउट ऑफ द पार्क, षटकार. चांगले मात्र खरपूस समाचार घेत आहेत. एका बाजूला पाहायचं झालं तर आकाश सुद्धा यांनी एक षटकार मारला होता, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झालं, त्यानंतर परेश यांनी सुद्धा एक षटकार मारलाय. धाव संख्या होते ती 25. येणारे निर्णायक चेंडू 14 आहेत आणि 14 चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर 34 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. साहिल सुद्धा प्रयत्न करतात, कुठेतरी प्रयत्न थोडेसे अपुरे पडतात, मात्र परेश शेट्टी चांगले प्रयत्न करतात. त्या ठिकाणी प्रयत्नांना यश सुद्धा येत आहे. आणखीन एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, झेंडू मात्र त्या ठिकाणी झेलबाद करते होईल का, मात्र त्या ठिकाणी झेल सुटतोय आणि 2 धावा देऊन जातोय. या 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येचा आलेख होतो, तो कुठेतरी ग्राफ होतो, तो मात्र पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या होते ती 27. चांगला प्रयत्न केला होता, मात्र त्या ठिकाणी प्रयत्नांना यश नाही मिळालं. मात्र प्रयत्न करतायत, एफर्ट चांगले लावले होते. जिंकण्यासाठी जे काही आपल्याकडून करता येईल ते 100% योगदान मात्र मी देणार असं कुठेतरी क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये होतं आणि ते दिले. थोडंसं यश नाही मिळालं, मात्र प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. धावसंख्या होती ती 27. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं. 2 षटकं या ठिकाणी मला वाटतं समाप्त होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 28. येणारे 12 चेंडू बाकी असतील आणि 12 चेंडूंमध्ये पाहायचं तर 31 धावांचं आव्हान आहे. अठ्ठावीस धावा झाल्यात. चांगली फलंदाजी केली या षटकामध्ये आकाश आणि परेश यांनी. सतरा धावा झाल्या आल्यात या षटकामध्ये. साहिल यांच्या नवीन गोलंदाज येत आहेत स्वप्नील वीर. कृपया लवकर लवकर सामना खेळवा, अजून आणखीन एक सामना खेळवायचा याची नोंद घ्यायची. थोडंसं सहकार्य करा दोन्ही संघाचे खेळाडू. स्वप्नील वीर आता मात्र आणखीन 2 षटकामध्ये धुवाधार फलंदाजी मात्र त्यांना करावी लागेल. एका बाजूला परेश शेटे एक षटकार मारलाय, आकाश कोलथरकर यांनी सुद्धा एक षटकार मारलाय, तर स्वप्नील वीर गोलंदाजीसाठी आले आहेत. याही वेळेला प्रयत्न झाले अलॉंग दी कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढला होता. त्या ठिकाणी एक धाव यशस्वी पूर्ण होते. धाव संख्या होती ती 29. धावा झाल्यात. स्वप्नील वीर सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. मागच्या सामन्यात सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी करून एक आपली चांगली छाप सोडली होती. मात्र आकाश आणि परेश यांना मात्र हल्ले करावे लागतील. येणारे चेंडू 11 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. बिग हिटर केलाय, चषक येईल का जेल खाली, आणि त्या ठिकाणी स्वप्नील वीर आणखीन एक गडी बाद करतायत. गौरव पंडित मागच्या सामन्यामध्ये सुद्धा गौरव पंडित यांनी सुंदर असे उत्कृष्ट 2 झेल घेतले होते. आता सुद्धा चांगला झेल त्या ठिकाणी घेतलाय आणि बाद होत आहेत. मात्र त्या ठिकाणी आकाश एक षटकार जरूर खेचला होता. मात्र स्वप्नील वीर सुद्धा एक कसलेले गोलंदाज आहेत, चांगलं त्यांच्याकडे कमबॅक करण्याचे प्रयत्न करतायत आणि आकाश यांना मात्र कुठेतरी माघारी परतवण्यात यश मिळालं आहे. कृपया लवकरात लवकर नवीन बॅट्समन पाठवा. ज्या प्लेअरचा नंबर असेल, ज्याला पाठवायचा असेल त्या प्लेअरने रेडी राहायचं आहे. कृपया आपण चांगलं क्रिकेट पाहतोय, डिसिप्लिन क्रिकेट पाहतोय, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. सर्व खेळाडूंकडून चांगली अपेक्षा आहे, चांगलं सहकार्य करा या स्पर्धेसाठी.
कृपया थोडंसं स्पीडअप करा. तर त्या ठिकाणी वेळेचं बंधन आहे, या ठिकाणी टायमर चालू आहे, त्यामुळे कृपया विनंती असेल की आपण लवकरात लवकर जेवढं सहकार्य आपल्याकडनं होईल ते करायचं आहे. त्या ठिकाणी नवीन फलंदाज येतात सिद्धेश मुकादम. सिद्धेश मुकादम येत आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे ती 29 वर. अजूनही येणारे 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील वीर मात्र चांगली एखाद्या वीरासारखी गोलंदाजी करतायत आणि तितकी सुंदर क्षेत्ररक्षकाची साथ लाभली होती ती गौरव पंडित यांची. सिद्धेश तर गोलंदाजीसाठी स्वप्नील, ज्यांनी मागच्या चेंडूवरती बळी मिळवला होता. आणखीन एक समोरच्या दिशेने खेळला फटका होता, येईल का दुसरा? आणि दुसराही गडी बाद. सिद्धेश मुकादम आल्या पावली परत. स्वप्नील वीर यांची मात्र सुंदर धारदार भेदक आणि अचूकतेच्या निशाण्यावर गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतो त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षकाची साथ सुद्धा तितकीच महत्वाची असते, कारण गोलंदाजाने गोलंदाजी करून चालत नाही. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण करतं तर कुठेतरी गोलंदाज आपली चांगली गोलंदाजी करू शकतो. गोलंदाजाला कुठेतरी मनोबल असते, आत्मविश्वास असतो, तो कुठेतरी वाढू शकतो. तसंच मात्र कुठेतरी वाढलाय. पहिल्या चेंडूवर पाहायचं झालं तर गौरव पंडित यांनी चांगला झेल पकडला होता. साहिल धामनकर यांनी सुद्धा चांगला झेल त्या ठिकाणी घेतलाय. हॅट्रिक वर असतील स्वप्नील वीर. नवीन फलंदाज येत आहेत सुयश माने, हॅट्रिकचा चेंडू घेऊन. धावसंख्या स्थिरावली 29 वर. 9 मध्ये अजून 30. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले आहेत. स्ट्राईकला सुयश माने, येईल का हॅट्रिक? आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी थोडासा संभ्रमात पाडणारा होता सुयश माने यांना. सुयश माने यांच्या नावामध्ये मात्र यश आहे. पत्र यश त्या ठिकाणी गोलंदाज स्वप्नील वीर यांना मिळत आहे. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू फेकले आहेत. 4 चेंडूंमध्ये एकच धाव दिली आणि 2 गडी बाद केले त्या ठिकाणी. धावसंख्या 29. याही वेळेला काय गोलंदाजी केली आहे, सुंदर सुंदर. आणि त्या ठिकाणी थोडंसं ताळमेळ चुकला आणि त्या ठिकाणी एक चोरटी धाव यशस्वी पूर्ण केली आहे. धावसंख्या झाली आहे ती 30. चांगलं त्या ठिकाणी गोलंदाजी केली होती, मात्र थोडीशी तप्तरता सुद्धा फलंदाजांनी दाखवली आणि धावसंख्या झाली ती 30. धावसंख्या झाली ती 30. अजूनही 7 मध्ये 29 ची आवश्यकता जिंकायला. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी, तितका चांगला फटका होता. समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट पद्धतीने त्या ठिकाणी खेळून काढला होता. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येवरती 31. 3 गडी बाद. 3 षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि एक निर्णायक षटक त्या ठिकाणी बाकी असेल. येणारे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर 28 धावांची आवश्यकता असेल जिंकायला. आता मात्र शांत बसून चालणार नाही. परेश शेट्टी आणि सुयश माने यांना मात्र 6 चेंडूंमध्ये जिंकायचं असेल तर निदान 4 षटकार तरी 4 चेंडू तरी षटकाराच्या बाहेर धाडावे लागतील. तेवढं कॅलिबर आहे परेश यांच्यामध्ये. परेश यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. सुयश यांना सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते अनिकेत देवरुखकर. 28 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये. धावसंख्या 31 झाली आहे. थोडेसे कुठे प्रयत्न करत होते, ते प्रयत्न मात्र आकाश यांचे मागे पडले होते. धावसंख्या 31. स्ट्राईकला परेश, तर अनिकेत देवरुखकर गोलंदाजीसाठी. यावेळेला मोठा फटका तर जरूर खेळलाय. सीमारेषेच्या बाहेर जाईल का? मात्र त्या ठिकाणी बाद होत आहेत. परेश शेट्टी आहे, चौथा गडी होतोय त्या ठिकाणी आणि 31 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक 4. परेश शेट्टी यांचा चांगला प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतं आणि चेंडू सुद्धा तितकंच अचूकतेवर फेकला होता अनिकेत देवरुखकर यांनी.
31 धावा झाल्यात. 5 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 5ही चेंडू षटकारामध्ये परावर्तित करावे लागतील. अनिकेत यांचा चांगला चेंडू त्या ठिकाणी बाद होत आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं या ठिकाणी एसबी स्पोर्ट्स या संघाचं. अनिकेत देवरुकर यांनी गडी मिळवून दिलाय. नवीन फलंदाज अजय सावंत 5 मध्ये 28. आणखीन एक विकेट केलाय मात्र जरूर जाईल का सीमारेषेच्या बाहेर आणि आणखीन एक गडी बाद. त्या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा धक्का क्रमांक 5वा. अजय सावंत बाद होत आहेत. अनिकेत देवरुकर यांचा बॅक टू बॅक दुसरा चेंडूवरती सुद्धा विकेट मिळवले. पुन्हा एकदा पहिल्या या आधीच्या षटकामध्ये पाहायचं झालं तर स्वप्नील वीर सुद्धा हॅट्रिकवर होते. आता पाहायचं झालं तर अनिकेत देवरुकर सुद्धा हॅट्रिकवर आहेत. सामना थोडासा मात्र एसबी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. येणारे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज येत आहेत त्या ठिकाणी. मिथिल गुहागरकर हॅट्रिकवर असतील. दुसऱ्यांदा झालंय. पहिल्या या आधीच्या षटकामध्ये स्वप्नील वीर हॅट्रिकवर होते. आता पाहायचं झालं तर अनिकेत देवरुकर हॅट्रिकवर आणि हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी मिथिल. या सामन्यातील पहिले हॅट्रिक येईल का? मात्र थोडा चांगला चेंडू टाकला होता. त्याला सन्मान पूर्वक खेळून काढलं होतं. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती 32. सामन्याची मात्र औपचारिकता बाकी असेल या ठिकाणी. 3 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. यानंतर होणारा सामना स्वामी समर्थ पॅकर्स विरुद्ध टेबल 11. दोन्ही संघांनी रेडी जायचं आहे आणि 9 चेंडू या ठिकाणी 5 धावा मिळतील. 9 + 4 अशा 5 धावा मिळत आहेत. त्या ठिकाणी धावसंख्या 37 होईल. या ठिकाणी औपचारिकता मात्र जरूर बाकी आहे. मात्र प्रयत्न करतायत सुयश माने. थोडासा उशीर झालाय मात्र फलंदाजी करायला. मात्र प्रयत्न शेवटच्या चेंडूपर्यंत करतायत. 37 झाले आहेत. अजूनही 3 मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. अनिकेत चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी झाली होती. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या षटकातील तिसरा गडी बाद होईल का? तर हो, तिसराही गडी नाही बाद झाला कारण प्रीटचा चेंडू होता. गौरव पंडित मात्र चांगली या ठिकाणी झेल घेतात. मग दुपारचं सत्र पाहिलं तर एकाच मॅच मध्ये प्रेम यांनी सुद्धा 4 झेल घेतले होते. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू सोडून दिलाय. मात्र पंचांनी अपील मात्र फेटाळलं होतं कारण पंचांकडे वाईटची दाद मागितली होती. मात्र शफल झाल्यामुळे हा निर्धाव चेंडू. आता मात्र 1 चेंडू बाकी असेल आणि सामन्याची औपचारिकता बाकी असेल आणि एसबी स्पोर्ट्स आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. समोरच्या दिशेने त्या ठिकाणी फटका खेळला होता. सामना मात्र जिंकलाय तो एसबी स्पोर्ट्स संघाने. टेबल 11 आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावा. टेबल 11 आपण मैदानाचा ताबा घ्या आणि स्वामी समर्थ आपली सलामी जोडी मैदानाच्या दिशेने पाठवायची आहे. टेबल 11 कुंभारवाडा. तर या सामन्यामध्ये झालेले मॅन ऑफ द मॅच आहेत ओमकार कोकाटे. विनिंग टीम मध्ये ओमकार कोकाटे आणि लुझर टीम मध्ये ओमकार कोकाटे यांनी 11 चेंडूंचा सामना केला. 37 धावा काढल्या होत्या. त्यामध्ये 1 चौकार आणि षटकार किती 5 षटकार त्या ठिकाणी ठोकले होते. आणि लुझर टीम मध्ये